नमस्कार, मी पंढरीनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा। आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा। गेल्या काही दिवसापूर्वी संभाजीनगर येथील कन्नडमधील एक शेतकरी जे अपंग होते एका पायाने, त्यांनी एका बँकेचं कर्ज असल्यामुळे 2 ते 3 लाखाचं कर्ज होते। ते सततच्या नापिकीमुळे आपल्याकडून फेडले जात नाही आणि आपल्या समस्याकडे, शेतकऱ्यांच्या समस्याकडे, अपंगाच्या समस्याकडे महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा एक ऑडिओ त्यांनी बनवला, तो व्हायरल केला आणि त्यानंतर नाथसागरात जलसमाधी घेतली। आपल्या डोक्यावरील जे 2-3 लाखाचं कर्ज आहे ते फेडण्यासाठी शासन मदत करत नाही। महायुती सरकार गेल्या 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी सत्तेत आलं, त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, 2 महिन्याचा कालावधी उलटून गेला। मात्र महायुती सरकारने कर्जमाफीचं जे आश्वासन शेतकऱ्यांना, गोरगरिबांना दिलं होतं ते मंजूर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र 2 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही राज्याचे जे कारभारी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर त्यांच्या पक्षातील सहकारी, उपमुख्यमंत्री दोन्हीही, त्यांनी या संदर्भात जी पलटी मारण्याचं धोरण घेतलं, आम्ही तर काही बोललोच नव्हतो अशी एक अजितदादांची भूमिका होती। आथरून पाहून पाय पसरावे असं एक वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ठोस असं आश्वासन दिलं नाही। सरकार काळातील कोणत्याही सरकारी जे आहेत सत्ताधारी मंत्री आहेत, त्यांनी कोणतंही ठोस आश्वासन कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांना दिले नाही। कधी होईल, काय होईल, शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे तो वाढला आहे, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा वाढला आहे। या संदर्भात कोणतंही आश्वासन मिळत नसल्याने कन्नड येथील एका शेतकऱ्याने, अपंग शेतकऱ्याने, दिव्यांग शेतकऱ्याने, जो एका पायाने अंधू होता, त्या शेतकऱ्याने ना सांगता केवळ 2 ते 3 लाखाच्या कर्जासाठी जलसमाधी घेतली। कारण त्याच्या शेतामध्ये अनेक वर्षापासून नापिकी होती, दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा एका नैसर्गिक संकटात तो सापडला होता आणि जे डोक्यावर बँकेचं कर्ज होतं ते नील होत नव्हतं। दररोजचा खर्च हा वाढत असल्याने शेवटी अखेर संभाजीनगर येथे अपंगाच्या मागण्यासंदर्भात एक मोर्चाही निघाला होता। या मोर्चामध्ये हे शेतकरी सहभागी झाले होते। त्यानंतरच त्यांनी एक व्हिडिओ बनवला, त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकार हे अपंगाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे। शेतकरी, माझी शेती गेल्या काही वर्षापासून नापीक होत आहे, योग्य पीक निघत नाही, खर्च भागत नाही, अशा एक अडचणीत शेतकरी सापडलेला असताना आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला होता आणि त्यानुसार त्यांनी नाथसागरात जलसमाधी घेतली। आणि असेच शेतकऱ्यांच्या ज्या कर्जबाजारीपणामुळे दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्या मुक्त करू मुख्यमंत्री बसल्यानंतर त्यांनी हे एक आश्वासन महाराष्ट्राला दिलं होतं आणि एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे। आणि आता महाराष्ट्र
शेतकरी आत्महत्या मुक्त होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मुक्त जरी नाही झाला तरी शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण कमी होईल अशी एक अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला होती. मात्र ती फोल ठरली. त्यानंतर पुन्हा आता 2 महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार शेतकऱ्यांनी भरघोस मताने निवडून दिलं. स्पष्ट बहुमत महायुतीच्या सरकारला दिलं. भाजप केंद्रात आहे, राज्यात आहे. असं असतानाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला गेलेला नसल्यामुळे शेतकरी नैराश्यामध्ये आहे आणि तो आत्महत्याकडे वळत आहे, असंच या कन्नड येथील शेतकऱ्याच्या जलसमाधीवरून आपल्याला म्हणता येईल. आणखीन आता कर्जमाफीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय न घेतल्यास शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या वाढू शकतात आणि या होतच राहणार आहेत. मग या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण असा एक सवाल उपस्थित होतो आणि ह्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या कधी थांबतील असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या मालाच्या भावासंदर्भात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात झोपेचं सोंग घेतंय काय आणि ते झोपेच्या सोंगेतून उठून कधी ते शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल, कधी शेतकऱ्यांच्या पिकांच्या मालाला भाव देईल आणि कधी आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी सुखी संपन्न होईल, हे आता आपल्याला पाहायचे आहे. आणि हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतंय, कर्जमाफीच्या संदर्भात काय निर्णय घेतंय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय निर्णय घेतंय, शेतकऱ्यांच्या पिकाच्या मालाला भाव देण्यासंदर्भात काय निर्णय घेतंय. कारण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे ही भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेणं सोपे आहे आणि ते शेतकऱ्यांसंदर्भात येत्या 5 वर्षात चांगला निर्णय घेतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील, शेतकऱ्यांचे जे काही अनेक प्रश्न असतील ते सोडवतील अशी अपेक्षा आपण करूया. तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा. शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या शासनाने कशा सोडवाव्यात आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासंदर्भात काय धोरण अवलंबावं या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. सरकार कोणाचा असो, महायुतीचा असो की महाआघाडीचा असो, यावर विचार न होता शेतकऱ्यांचा प्रश्न सोडला गेला पाहिजे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जास्तीत जास्त संख्या ही शेतकऱ्यांची आहे. शेतीवर अवलंबून असणारा समाज हा 60-70% आहे. त्यामुळे शेतीच्या प्रश्नांना राज्य शासन असो केंद्र शासन असो यांनी प्राधान्य देणं आवश्यक आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील. येणाऱ्या बजेटमध्येही केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे. तेव्हाच देशातील आणि राज्यातील जो कणा आहे किसान शेतकरी तो ताठ राहील आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. सुजलाम सुफलाम देश निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पुढाकार घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या संदर्भात व्हिडिओ पूर्ण बघून नक्की कळवा आणि राज्य शासनाने राजकारण न करता देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, समस्या सोडवल्या पाहिजेत. तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि एकंदरीत देशाचं शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढून आपला देश विकसित देश म्हणून पुढे येईल. त्यासाठी येणाऱ्या 5 वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून
काम करावे ही अपेक्षा आहे। या संदर्भात तुमची कॉमेंट्सही शेतकऱ्यांनी आपली कॉमेंट्स कळवावी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि कॉमेंट्स करा। धन्यवाद। थांबतो।